आज आपण बाहेर पडतो, सोशल मीडियावर नजर टाकतो किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट दिसते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आहे. प्रत्येकजण फोटोमध्ये आनंदी दिसतो. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात खूप खुश असल्याचा भास निर्माण करतो. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडल्या आहेत हे फार कमी लोकांना दिसतं. आजची तरुण पिढी बाहेरून मजबूत दिसते, पण आतून मात्र अनेकदा तुटलेली असते. प्रश्न असा आहे की असं का होतंय? पूर्वीच्या काळात माणसाकडे सुविधा कमी होत्या, पण माणसं एकमेकांच्या जवळ होती. आज सुविधा भरपूर आहेत, पण माणसं एकमेकापासून खूप दूर गेली आहेत. आज घरात 4 माणसं असतात, पण प्रत्येकाच्या हातात वेगळा मोबाईल असतो. जेवताना बोलणं कमी झालं आहे आणि स्क्रीनकडे पाहणं वाढलं आहे. एकाच्या घरात राहूनही अनेक जण मनाने एकटे झाले. माणूस गर्दीत असू शकतो, पण तरीही तो एकटा असू शकतो. हीच आजच्या पिढीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आजचा तरुण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत आहे. सोशल मीडियावर कोणाचा नवीन मोबाईल, कोणाचा नवीन गाडी, कोणाची परदेशातील सहल, कोणाचं यश, हे सगळं पाहून त्याला वाटू लागतं की माझ्याकडे काहीच नाही. पण तो एक गोष्ट विसरतो, सोशल मीडियावर प्रत्येकजण आपला आनंद दाखवतो, दुःख नाही. कोणीही आपल्या अपयशाचा फोटो टाकत नाही, कोणीही आपल्या अश्रूंना फिल्टर लावत नाही. त्यामुळे जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. यश मिळवण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की अनेक तरुण स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षानुसार जगू लागले आहेत. काही जण आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत आहे, काही समाजाच्या भीतीने स्वतःच्या आवडी दडपून टाकत आहे, तर काही फक्त लोक काय म्हणतील या विचाराने स्वतःचं खरं व्यक्तिमत्व हरवत आहेत. जेव्हा माणूस स्वतःसाठी जगणं विसरतो तेव्हा तो आतून तुटायला सुरुवात करतो. प्रेमात मिळालेला विश्वासघात, मित्रांनी केलेली फसवणूक, करिअरमधील अपयश, नोकरीची चिंता, आर्थिक अडचणी, भविष्याची भीती, या सगळ्यांचा भार आजचा तरुण शांतपणे एकटाच उचलत आहे. बाहेरून तो हसतो, मित्रांमध्ये मजा करतो, सोशल मीडियावर सक्रिय असतो, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर त्याच्या मनात हजारो प्रश्न चालू असतात. अनेक वेळा त्याच्याकडे बोलण्यासाठी माणसं असतात, पण मन मोकळं करण्यासाठी एकही माणूस नसतो. आजच्या समाजाने यशाची व्याख्या फक्त पैसा, मोठी नोकरी, महागडी गाडी आणि प्रसिद्धी इतकीच ठेवली आहे. पण मन शांती, समाधान, चांगली नाती आणि मानसिक आरोग्य याबद्दल फार कमी चर्चा होते. त्यामुळे अनेक तरुण यशाच्या मागे धावताना स्वतःलाच हरवून बसतात. पैसा मिळतो पण शांत झोप हरवते. प्रसिद्धी मिळते पण मन रिकामं राहतं. आई वडीलही अनेकदा मुलांच्या भावना समजून घेण्याऐवजी फक्त त्यांच्या गुणाकडे पाहतात. चांगले मार्क्स आण, मोठी नोकरी मिळव, लोकांमध्ये नाव कमव, हे सगळं सांगताना अनेकदा ते एक साधा प्रश्न विचारायला विसरतात. बाळा, तू खरंच आनंदी आहेस ना? कदाचित हा एक प्रश्न अनेक तरुणांचं आयुष्य बदलू शकतो. आणखी एक मोठं कारण म्हणजे आजची पिढी स्वतःच्या भावना व्यक्त करायला घाबरते. कारण समाजाने त्यांना शिकवलं आहे की रडणं म्हणजे कमजोरी, दुःख सांगणं म्हणजे अपयश. म्हणून अनेक जण सगळं मनातच दाबून ठेवतात. पण मनात दडपलेलं दुःख एक दिवस खूप मोठं रूप घेतं. म्हणून भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाही, तर ती माणुसकीची खूण आहे. आपण आजच्या तरुण पिढीवर टीका करण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना फक्त सल्ला नको असतो, त्यांना ऐकून घेणारं मन हवं असतं. त्यांना फक्त नियम नको, त्यांना विश्वास हवा असतो. त्यांना फक्त यश नको, त्यांना प्रेम, आदर आणि स्वीकार हवा असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा आनंदी असतोच असं नाही. अनेकदा सर्वात मोठं हसू लपून ठेवतं ते सर्वात मोठं दुःख. म्हणून कोणाच्याही आयुष्याचा निर्णय त्याच्या चेहऱ्यावरून करू नका. एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोला, त्याची विचारपूस करा, त्याचं मन ऐका. कदाचित तुमचे 2 प्रेमळ शब्द त्यांच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण निर्माण करतील.